ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत। आणि बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल। मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते। इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 2.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। तर अदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना बंद नाही होणार हे असे सांगण्यात आलेले आहे। आणि डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता 25 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींचे पैसे गुरुवारपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात जायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।